नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 2 वर्षापूर्वी मला दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळाला होता. त्या समारंभात लता मंगेशकर पुरस्कार अमिताभ बच्चनला मिळाला होता आणि आणखीन 10-12 लोक बरेच नाट्य क्षेत्रातले, लेखन क्षेत्रातले आलेले होते. हृदयनाथ मंगेशकरांची पहिल्यांदाच आयुष्यात बोलण्याचा प्रसंग आला. त्यांनी कौतुकाने सांगितलं, आमच्या घरची पहाट तुमच्या आवाजाने होते. तेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्ही माझी टिंगल करताय, मस्करी करताय की सत्य बोलताय? ते म्हणाले, सत्य. जो उठतो तो पहिला तुमचा सकाळी व्हिडिओ लावतो आणि त्या आवाजात अनेक जण उठतो आम्ही वगैरे वगैरे. त्यांना म्हटलं, तुमच्यासारखे अत्यंत सुरेल असं परिवार आहे, प्रत्येकाचा गळा म्हणजे अतिशय सुरेल, आणि त्या घरामध्ये सकाळी भूपाळी वगैरे अशी गाणी असण्याऐवजी भाऊ तोरसेकरचा भसाडा कर्कश आवाज हा विरोधाभास नाही का? ते म्हणाले, विरोधाभास नाही, पण सत्य आहे ते सांगितलं वगैरे. तो वाग वेगळा आहे. लता बाईंना जाऊन कित्येक वर्ष झाली. लता दिदी आत्ताच अलीकडेच आशाताई गेल्या. आमच्यासारख्या लाखो करोडो लोकांना जन्मल्यापासून या मंगेशकर परिवाराचा सुरेल गळा ऐकायला मिळालेला आहे. आम्ही तेच ऐकत ऐकत मोठे झालो. आता वार्धक्याच्या अखेरच्या पडावावर आम्ही आहोत. त्यांचा आवाज टिकू नये. मध्यंतरी अनेक आवाज आले, टिकले किती हा प्रश्न असतो. कर्कश आवाज तुम्हाला दीर्घकाळ ऐकायला येतो. हे मी आज तुम्हाला एवढ्यासाठी सांगते मित्रांनो, की मला एका महिलेने दुसऱ्या एका महिलेचा व्हिडिओ ईमेलने पाठवला. भाऊ, हा ऐका जरा, तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही प्रतिक्रिया द्या. आणि 1.5-2 मिनिटाचा एक व्हिडिओ छोटासा. अमराठी महिला आहे, कळतं तिच्या हिंदी बोलण्यावरून कळतं ती मराठी नक्कीच नाहीये. आणि अत्यंत भावना विवश होऊन ती बाई बोलते. मध्ये मध्ये हुंदके देते, रडते. आणि बोलते काय ती जे बोलते ते असं बोलते की काय चाललंय देशामध्ये, काय चाललंय. पटकन मला सुरुवातीला तिचे 2-4 शब्द ऐकल्यानंतर लक्षात आलं की फार मोठी मोदी समर्थक नाहीये. कधी कोणाकडे जाऊन मोदींसाठी 4 शब्द बोलले असेल असंही वाटत नाही. आणि ती स्वतःच सांगते, मी कधी मतदानाला जात नाही, मी मोदींना कधी मत दिलं असंही नाही, कारण मी मतदान टाळलेलं आहे. आणि तरी ती हुंडके देत देत बोलते. ते काय बोलते ते फार महत्वाचं आहे. तेवढी इतक्या शिव्या, इतक्या गलिच्छ शिव्या, इतकी अभद्र भाषा नरेंद्र मोदींविषयी का बोलली जाते? या माणसाने कोणाचं काय घोडं मारलंय? जो माणूस आपलं कुटुंब, आपले परिवार, आपली रक्ताची नाती सोडून 4-5 दशक घरापासून दूर राहिले, नात्या गोत्याला आपल्या अधिकाराचा काडीचाही वापर ज्या माणसाने कधी करू दिला नाही, होऊ दिला नाही, ज्याला एक प्रकारे संन्यस्त वृत्ती म्हणतात, अशा रीतीने जो माणूस जगलाय आणि अखंड आपलं आयुष्य सामान्य भारतीय जनतेसाठी आणि राष्ट्र नावाच्या कल्पनेसाठी ज्यांनी वाहून टाकलेलं आहे, उधळून टाकलेलं आहे, त्याला इतक्या अभद्र भाषेमध्ये शिव्या का दिल्या जात आहेत? असा काय तिटकार आणि तिरस्कार या माणसाचा होतो आणि का होतोय? जे शिव्या घालतायत त्यांचं याने असं काय वाटोळं केलंय, वाईट केलंय?
की त्यांनी उठता बसता त्याच्या नावाने शिव्या मोजाव्यात, आणि कसली अभद्र भाषा. पण हे कोणीही सांगेल, मी सांगतो, अनेक जण सांगतात, भाजपचे समर्थक सुद्धा सांगतात, मोदी भक्त सुद्धा सांगतात. पण या महिलेने जर कधीही भाजपला किंवा मोदींना मत दिलेलं नाही, त्यांना सत्तेवर आणण्यासाठी हिरिरीने कुठलं काम केलेलं नाही. भाजप जिंकला काय, भाजप हरला काय, याविषयी ज्या महिलेला काही घेणं देणं नाही, ती बाई हुंदके देत का बोलते, तर त्याचा खुलासा ते 1-1.5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये करताना ती सांगते की मला हा माणूस वडीलधारा वाटतो, घरातला मोठा माणूस, वयस्कर माणूस, जसे 4 चांगले सल्ले देतो, आपल्यासाठी काहीतरी चांगलं मायेने ममतेने करायला बघतो, तसा हा माणूस आहे, जो देशाचा पंतप्रधान आहे, पण देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी कुटुंबाच्या प्रमुखासारखा वागतो. आणि त्याला चुकीच्या कारणासाठी, दुसऱ्या कुठल्याही फालतू कारणासाठी अखंड शिव्या शाप दिले जातात, तरीही तो विचलित होत नाही. इतक्या शिव्या हा माणूस का सहन करतो? हा संयमाचा महामेरू. ती अक्षरशः आपल्या पित्याबद्दल कोणी शिव्या घातल्या, आपल्या आजोबाबद्दल, आपल्या पालकांना कोणीतरी गलिच्छ भाषेत शिव्या घातल्यात म्हणून मनाचा प्रक्षोभ व्हावा, अशा शब्दामध्ये ती महिला स्वतःला व्यक्त करते. आणि ज्यावेळेला तो व्हिडिओ मला एका शिंगोरे नावाच्या एका महिलेने पाठवला, तो मी ऐकला आणि मला कळत नव्हतं की ठीक आहे, अशा अनेक वाईट वाईट शब्दातले व्हिडिओ किंवा भाषणं आणि काय काय गोष्टी सोशल मीडियावर आलेल्या आहेत, अगदी मेन स्ट्रीम मीडियामध्ये सुद्धा आलेले आहेत, बघितल्या सुद्धा आहेत. पण मी हा व्हिडिओ तिने का पाठवला याचा विचार करत करत 2 तो बघितला आणि एक गोष्ट माझ्या लक्षात आली. आणि त्या मिसेस शिंगोरे जे आहेत, त्यांनी ते स्पष्ट लिहिले, शिंगोऱ्यांच्या गडगडाटामध्ये न बोलणारे सुद्धा खूप आहेत. आणि तो व्हिडिओ आणि या मला ज्यांनी पाठवलंय त्यांची कॉमेंट याचा एकत्रित विचार केला, तेव्हा मला कळलं की याच्यात राजकारणाचा फार मोठा संदर्भ लपलेला आहे. जे बोलणारे असतात ते करतात किती हा प्रश्न आहे. करणं शक्य नसतं तेव्हा ते बोलतात जास्त, बोलतात जास्त. आणि जे कर्तृत्वहीन लोक असतात ते करत काहीच नाहीत, पण गडगडाट खूप करतात. शिव्यांचा गोंगाट आपल्याला ऐकू येतो, पण मधुर स्वर ऐकायचे असतील तर कान टवकारून बसावं लागतं. ते म्हणतात ना, तानसेन समजण्यासाठी तुम्ही कानसेन असावं लागतं. तुमचे कान संगीत सुरांच्या कलेला आजमावण्यासाठी तल्लख असले पाहिजे, सावध असले पाहिजे. आणि इथे माझ्या लक्षात आलं की वरकरणी ही साहित्यिक भाषा वाटत असली तरी त्याच्यात सुद्धा राजकारण आहे. गेल्या 2 दशकामध्ये, 3 दशकामध्ये आपल्या देशाच्या सार्वजनिक जीवनामध्ये एक मोठा फरक पडलेला आहे. तो फरक म्हणजे आपल्या देशाचा नागरिक दिवसेदिवस अधिक प्रगल्भ होत चाललेला आहे. आणि जो वर्ग समजत होता की हा सामान्य जनता भारताची ही आपण दिलेल्या बौद्धिक ज्ञानावर विसंबून आहे, अशा मोठ्या मोठ्या पंडित आणि ज्ञानी लोकांना आजच्या सामान्य माणसाने जमीनदोस्त करून टाकलेला आहे. त्याची ही साक्ष आहे की ती महिला मतदानाला पण जात नव्हती, ती आज हिरिरीने म्हणते की मी कुठल्याही परिस्थितीत मोदींना मतदान करणार आहे. कारण त्यांची जी तटस्थता आहे, त्यांचा जो संयम आहे,
काहीतरी भव्य आणि उदात्त हेतूने हा माणूस देशाचा पंतप्रधान झालेला आहे, तर त्याचा पंतप्रधान म्हणून यशस्वी होणं देशाला आवश्यक आहे. तर त्याला पंतप्रधान पदावर कायम ठेवणं ही आपली कर्तव्याची जबाबदारी आहे, असं म्हणून ती बाई जर कटिबद्ध होणार असेल तर मग यातलं राजकारण समजून घेणं आवश्यक आहे. आणि मग जेव्हा असा एक अनुभव आपल्या समोर येऊन उभा राहतो, तो आपल्याला काहीतरी शिकवायला बघतोय तो अनुभव, तेव्हा थिअरीच्या बाहेर पडून अनुभवाचं पृथक्करण आणि मीमांसा करणं आवश्यक असतं. खरोखरच शिव्याशाप अपशब्दांचा गोंगाट जो असतो तो सरकवून बाजूला केला तर खरे खरे सूर ऐकू येऊ शकतात. मित्रांनो, बंगाल, बिहार, महाराष्ट्र या सगळ्या निवडणुका बारकाईने बघा. या प्रत्येक निवडणुकीत भाजपचा प्रचंड विजय झाला असेल तर तो गोंगाटाला पराभूत करणारा एक अत्यंत सुरमय असा निकाल आहे. गोंगाटाला सामान्य माणसाने आपले कान बंद केले आणि त्याला सत्याचे सूर गवसायला लागले. संविधान बदलेंगे, संविधान बदलेंगे, संविधान बदलेंगे, वोट चोरी, वोट चोरी, वोट चोरी, SIR, SIR, हा गोंगाट 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 जो माध्यमांमधून आणि वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या कानावर मारला जात होता तेव्हा तुम्ही विचलित होता. पण तो गोंगाट जो बंद केला, तुम्ही टीव्ही बंद केला, लाऊडस्पीकर बंद केला, तर जी शांतता पसरते त्यात खरा आवाज आपल्याला ऐकू येतो. मला खूप एक जुना माझ्या सिनियर लोकांनी सांगितलेला निवडणुकीचा किस्सा आठवतो. पुण्याजवळ कुठली तरी एक निवडणूक होती, पुण्या पिंपरीला वगैरे अशी, आणि काकासाहेब गाडगीळ जे नेहरूंच्या समकालीन राजकारण्यांपैकी होते, केंद्रीय मंत्री होते, त्यानंतर पंजाबचे राज्यपाल पण झाले होते, ते काकासाहेब गाडगीळ आणि त्यांचे सुपुत्र विठ्ठलराव गाडगीळ यांचा किस्सा आहे. काकासाहेब गाडगीळ काँग्रेसमध्ये होते आणि त्यांचे सुपुत्र विठ्ठलराव गाडगीळ हे प्रजा समाजवादी पक्षामध्ये होते आणि दोघेही पुण्यामध्ये 52च्या वगैरे कुठल्या तरी निवडणुकीमध्ये लागोपाठ आज रात्री आणि उद्या रात्री प्रचाराचं भाषण करायला गेले होते. प्रजा समाजवादी पक्ष हा त्यावेळेला तरुणांचा पक्ष होता. जगात क्रांती आणि परिवर्तन घडवून आणण्यासाठी कटिबद्ध झालेले जे तरुण होते त्यांचा पक्ष म्हणून समाजवादी पक्ष ओळखला जायचा. विठ्ठलराव गाडगीळ प्रजा समाजवादी पक्षात होते आणि आदल्या दिवशी रात्री त्यांची सभा होती आणि त्यामध्ये त्यांनी काँग्रेसवर खूप आरोप, सनसनाटी आरोप केले होते आणि काँग्रेसला पाडायचं आवाहन केलं होतं मतदार. दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी त्यांचे पिताश्री काकासाहेब गाडगीळ यांची प्रचार सभा होती. काकासाहेब गाडगीळ यांनी फार सुंदर अशा रीतीने प्रतिवाद केला होता. काकासाहेब गाडगिळांनी सुरुवातीला सांगितलं, काल इथे गाडगीळ आले होते, आज सुद्धा गाडगीळ आलेले, काल सुद्धा प्रचार सभा होती, आज सुद्धा प्रचार सभा आहे. कालचा पक्ष वेगळा होता, आजचा पक्ष वेगळा आहे. पण दोन प्रचार सभांमध्ये एक मोठा फरक आहे की काल इथे आला होता तो क्षणभंगूर उत्साह होता, उत्तेजना होती. आज इथे विचार आलेला आहे. दोन गाडगिळांमधला फरक काकासाहेबांनी इतका मार्मिक सांगितला होता की निकाल काय आला असेल हे सांगायची गरज नाही. हे मी उदाहरण मुद्दाम आज इथे एवढ्यासाठी सांगतोय की माध्यमांच्या गदारोळामध्ये आणि आभासी जगाच्या सनसनाटी माजवण्याच्या कालखंडामध्ये ज्या प्रकारे आज राजकारण चालतं त्यामध्ये विचार बाजूला पडलाय आणि शिव्या, शाप, गोंगाट, अभद्र भाषा यांना चलतीचा काळ आलेला आहे.
हळूहळू करत प्रगल्भ होणारा सामान्य मतदार आणि जनता या असल्या अभद्र प्रचारापासून स्वतःला दूर घेऊन जाते. रोज सकाळची 9 वाजता होणारी एक पत्रकार परिषद आणि दिवसभर ती घाण चिवडत बसणाऱ्या वृत्तवाहिन्या या हळूहळू करत बाजार त्यांचा उठत गेलेला आहे. काल परवाच्या त्या आंदोलनामध्ये पत्रकारांना मारहाण झाली हा एक स्वतंत्र विषय म्हणून मी मांडणार आहे. पण तिथे तुम्हाला कळतं की पत्रकार स्वतःला जाणकार अभ्यासक म्हणवणारे यांना लोक हळूहळू बाजूला ढकलायला लागलेत, नाकारायला लागलेत आणि तरीही अट्टहास केला तर कदाचित उद्या सामान्य जनता यांना पायदळी तुडवल्याशिवाय राहणार नाही. गोंगाट हा अल्पकालीन गडगडाट जरूर असतो. गोंगाट मग तो शिव्या शाप देण्याचा असो, अभद्र भाषेचा असो, तो अल्पकालीन सगळं जग व्यापून टाकणार आहे असं वाटतं. पण जशी ती कोसळणारी वीज क्षणभंगूर असते तसंच त्याचं जीवन असतं. या आंदोलनातून साधलं काय याचा विचार करताना आंदोलन होतं कधी, संपलं कधी कळलं पण नाही आणि काही दिवसात लोक विसरून जातात. पण दीर्घकालीन टिकून राहणारा असतो तो सुरेल असा संवाद. आणि म्हणून टिकून राहणारा असतो तो विचार असतो मित्र. आणि हा आपला विचार आपल्या जागी ठामपणे उभा राहून लोकांना समजावणं, पटवणं याची क्षमता असलेला नेता पुढे नेऊ शकतो. मोदी 25 वर्ष सत्तेत राहिलेत आणि आपल्या पक्षाला प्रत्येक वेळेला विजयी करत सत्तेपर्यंत जाऊन भिडलेत. याचं कारण त्यांच्याकडे भूमिका आहे, विचार आहे. झटपट यश मिळावं मित्रांनो, एक गोष्ट असते की भेळ चटपटीत लागते, चविष्ट लागते, पण त्याला भोजन म्हणता येत नाही, जेवण म्हणता येत नाही. रस्त्यात जाताना टाइमपास म्हणून चिवडा वगैरे आपण खातो, फरसाण खातो, भेळ खातो, पण जेवण हे जेवणच. जगण्यासाठी जेवण आवश्यक असतं आणि सामाजिक जीवनामध्ये टाइमपास, पिकनिक जरूर असते, कधीतरी विरंगुळा म्हणून. तेव्हा हा जो काही गोंगाट गेल्या काही दिवसात झाला त्याची परिणिती शिव्या शाप करण्यामध्ये होणार हे अपेक्षितच होतं. निदान मला अपेक्षित होतं. ज्या प्रकारची अभद्र भाषा मुली सुद्धा वापरत होत्या तेव्हा माझ्या लक्षात आलं की या अशा मुली लैंगिक शोषण आणि लैंगिक अत्याचारांना आमंत्रण देत असतात. ज्या प्रकारची भाषा अनेक मुलींनी वापरलेली आहे, ज्याच्या रेकॉर्ड आहेत, क्लिप्स तुम्हाला मिळतात. नंतर त्यातल्या काही लोकांनी आम्ही बहकलो, बडबडलो वगैरे मान्य केलं, माफी पण मागितली. पण त्यांनी केलेलं जे नुकसान आहे ते समजून घेण्यासारखं आहे. अशा मुली जेव्हा बोलतात, जाहीरपणे बोलतात, तेव्हा त्या पुरुषामधल्या राक्षसी नर जगवत असतात. त्याचा बळी कदाचित दुसरी कुठची मुलगी पडते. निर्भया कांड असो, आरजी कार मधला अभया कांड असो, संदेश खालीतले बलात्कार असो, याला चिथावण्या अशा गोष्टीतून मिळतं. मग तसे कपडे, वस्त्र, प्रावरण घालणाऱ्या मुली दुसऱ्या असल्या तरी त्या तशाच वाटायला लागतात आणि तिथून पुरुषी मेंदू मधला राक्षस अकराळ विक्राळ होत जात असत. मोदींना घातलेल्या शिवाय मोदींना लागत नाही. तो त्या पचवण्याची क्षमता त्या माणसामध्ये आहे. आणि तेच या महिलेला मोठं वाटलेलं आहे की आदर्श असावं तर असा असावा.
या सगळ्या विरोधातून, शिव्या शापातून तुम्ही मोदींची मतं वाढवलीत, लक्षात घ्या. तुमच्यावरचा राग काढण्यासाठी, अपशब्द वापरणाऱ्यांवर राग काढण्यासाठी अनेक नवे मतदार मोदींकडे वळणार आहेत, हे विसरू नका. शिव्या शापांचा गोंगाट तात्पुरता असतो, पण मुद्दा इतकाच असतो की दीर्घकाळ टिकणारं सत्य हे लता दिदींच्या सुरेल स्वरासारखं असतं, शब्दांसारखं असतं, काव्यासारखं असतं, गाण्यासारखं असतं. ठीक आहे, गोंगाट झाला, गोंगाट शांत झाला, काही काळ कान फाडून गेला, पण टिकणार काय याचा विचार करा. टिकणार काय याचा विचार करा. मग त्या महिलेचा तो व्हिडिओ मला पाठवण्याचा हेतू माझ्या लक्षात येतो. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.